नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटमध्ये तुमचं स्वागत. आजचा दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठीच. का ते तुम्हाला लगेचच कळेल. इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखं घडवणारा ठरलाय. तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर जाणून घेऊया आजच्या दिनविशेषाची गोष्ट, जी तुमच्या दिवसाला एक नवीन ऊर्जा, नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा देईल. तयार आहात ना? मग चला सुरुवात करूया. पाहुयात आजचा दिनविशेष. 16 सप्टेंबर 1935 रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे 8 फेब्रुवारी 1936 रोजी कामकाज सुरू झाले. नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. आजच्या दिवशी 2015ला नीती आयोगाची पहिली बैठक झाली. आता पाहूयात इतिहासातील काही महत्त्वाच्या घडामोडी. 8 फेब्रुवारी 1899 रोजी रँडचा खून करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला. 2022 मध्ये आजच्या दिवशी जगभरात 40 करोडपेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण झाली होती. आता पाहूया जन्मदिवस आणि पुण्यतिथी दिवस. भारताचे तिसरे राष्ट्रपती, शिक्षण तज्ज्ञ, पद्मविभूषण व भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897ला हैदराबाद येथे झाला. गझल गायक जगजीत सिंग यांचा जन्म फेब्रुवारी 1941 रोजी राजस्थानमधील श्री गंगानगर येथे झाला. त्यांनी केवळ गझल गायनाबरोबरच शास्त्रीय संगीत, भक्ती संगीत आणि लोकसंगीतातही मौलिक योगदान दिले. मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एजंट जनरल, नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवनचे संस्थापक डॉक्टर कन्हैयालाल मुंशी यांचे 1971ला आजच्या दिवशी निधन झालं होतं. नोबेल पारितोषिक विजेते, वनस्पती रंग व अल्कलॉइड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिन्सन यांचे 1975ला आजच्या दिवशी निधन झालं.